नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर ताईंनो, आज आहे गुरुवार। आज गुरुवारची छान अशी पूजा झाली, स्वामींचा अभिषेक झाला साध्या सिंपल पद्धतीमध्ये। आज गुरुवार, तर आज काय करायची सेवा, तर आज स्वामी चरित्र झालं तर पूर्ण वाचायचं, नाही तर 3 अध्याय 11 माळी जप नक्की करायचा। तर चला, झाला तर घरी करते, नाही तर शक्यतो केंद्रातच करते। केंद्रात केली आणि घरी गेली तरी सेवा सारखीच, पण ज्याच्या त्याच्या हिशोबाने। तर ताईंनो, सेवा केली महाराजांची तर रिटर्न आपल्याला त्याचं फळ भेटतं। तर महाराजांचा छान असा शृंगार झालेला आहे आणि ह्याच शृंगारासोबत मी तुम्हाला एक खरी वाक्य सांगणार आहे। खरं खरं ते म्हणजे काय, जर का एखाद्याने आपल्याला काम सांगितलं आणि आपल्या मनातून जरी त्या कामाविषयी आपल्याकडे काही साहित्य नसेल, तर आपण जर खरं जरी बोललो तर समोरच्याला ते खोटं वाटतं। म्हणजेच काय, आहोंना खायचे होते आज भजे आणि खिचडी, तर खरंच भजे करायचे सांगितले त्यावेळेस डब्यात खरं सांगते बेसनपीठ नव्हतं। जर का तो शब्द मी त्यांना रिटर्न बोलले असते की आज घरी बेसनपीठ नाही आहे, तर त्यांना असं वाटलं असतं की हिला कंटाळा आलाय। खरं भलेही ते कोणी असू द्या, भाऊ असू किंवा नवरा असू, त्यांना खरंच तसं वाटलं असतं। पण मी काय केलं, ते न बोलता मी आधीच लगेच तयारी केली, थोडेफार 1-2 पीठ ॲड केले आणि त्याच्यामध्ये भजे बनवले। खरं आहे ना, जे काही आपल्या नवऱ्याला खरं सांगते, खरं बोललं तरी एखाद्या गोष्टीसाठी तर ते खोटं वाटू शकतं आणि ते खोटं वाटू नये म्हणून मी ॲडजस्ट करून छान असे भजे बनवले। कधी न मागणाऱ्या माणसाने कधी जर एखादी गोष्ट मागितली तर त्याला देणं गरजेचंच आहे। तर तुम्ही त्यांच्यासोबत नक्कीच आता त्यांचा व्हिडिओ पाहू शकता, ते समोर व्हिडिओमध्ये काय म्हणतात। तरी तर सगळ्यांनी टेस्ट करून पाहिली, मी पण मनातून केलं होतं म्हणून खूप छान झाले होते भजे। मुलांना तर आवडलेत, पाहू आता आहोंना आवडतात का। तर आता शक्यतो त्यांना पण आवडतील मला असं वाटतं। तर चला, बाय बाय। आलं. मस्त